नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिलेल्या आकृतीमधील आयत व चौरस कसे मोजायचे आणि त्याची ट्रिक कोणती आहे हे पाहणार आहोत. आपल्याला दिलेली जी आकृती आहे ती 4x3 ची आकृती आहे. मग या आकृतीमधील आयत व चौरस कसे मोजायचे, तर चला आता आपण ते पाहूयात. सर्वात प्रथम आपण या आकृतीमध्ये आयत किती आहेत ते पाहणार आहोत. तर इथे आपण आता आयत काढूयात. तर इथे पहा, आपण आडव्या जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये नंबर टाकून घेऊया. 1 2 3 आणि 4. त्याचप्रमाणे खाली देखील इथे 1 लिहिलेला आहे, त्यामुळे इथे 2 आणि 3 हे आपण नंबर टाकून घेतलेले आहे. आता काय करायचं विद्यार्थ्यांनो, ह्या आडव्या राखण्यांमध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची. तर इथे पहा, 1 + 2 + 3 + 4 या सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी 10 येते. त्यानंतर उभ्या राखण्यातील अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. 1 + 2 + 3 ही बेरीज आलेली आहे 6. आता काय करायचं, हे 10 आणि इथे उभ्या राखण्यातील आलेल्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार 10×60 म्हणजे शेजारील आकृतीमध्ये एकूण 60 आयत आहेत. त्यानंतर मग ह्याच आकृतीतील चौरस कसे मोजायचे, तर आता आपण चौरस देखील इथे मोजणार आहोत. तर पहा, इथे चौरस काढूयात आता आपण. तर या आकृतीमध्ये मी नंबर टाकून घेतलेले आहेत. आता काय करायचं विद्यार्थ्यांनो, आडव्या राखण्यातील शेवटचा अंक आणि उभ्या राखण्यातील शेवटचा अंक यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. तर पहा, इथे आपण सुरुवातीला आडव्या राखण्यातील अंक जो आहे शेवटचा तो आणि उभ्या राखण्यातील शेवटचा अंक यांचा गुणाकार 12 आलेला आहे. त्यानंतर पहा, इथे 2 राहिलेले आहेत आणि या ठिकाणी 3. तर इथे 2 आणि 3 यांचा गुणाकार करणार आहोत. म्हणजेच आडव्या राखण्यातील 3 आणि उभ्या राखण्यातील 2 यांचा गुणाकार या ठिकाणी 6 आलेला आहे. आता उरलेले जे 2 अंक आहेत त्यापैकी इथे सर्वात मोठा जो अंक आहे तो आहे 2. त्यामुळे तो 2 आपण तसाच इथे लिहून घेणार आहोत. आता हे जे तीनही इथे आपण संख्या लिहिलेल्या आहेत त्यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच 12 + 6 + 2 ह्या सर्वांची बेरीज. तर पहा, 12 आणि 6 18, 18 + 2 20. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये चौरस 20 आहेत आणि आयत 60 आहेत. तर पहा, अशा पद्धतीने आपण अगदी कमी वेळेमध्ये दिलेल्या आकृतीतील आयत व चौरस कसे काढायचे हे पाहिलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.